आम्ही आताच तुमचा कार्यक्रम पाहिला. म्हणजे क्या बात, कमाल आहे. वा, सुंदर, छान वाटतं. आणि छान गायलीस बरं का बाळा. हा, छान गायलीस. बरं, तुम्ही हे असे कार्यक्रम सगळीकडे करत असता का? नाही करत नसाल तर मुद्दाम करत जा. काय की हे खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. काय हो? नाही खरंच आहे. हा बरं मॅडम, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. आमचे साहेब अहो मराठी नाट्य सुट्टी त्यांची बरीच ओळख आहे. तेव्हा प्रयोगासाठी जी तुम्हाला कसली मदत लागली ना ते आम्हाला निसंकोचपणे कळवायचं. काय मॅडम मॅडम चहा घ्या. नाही आज तुम्ही घ्या प्लीज. ज्या प्रकारे तुम्ही कार्यक्रम केला तुम्हाला चहा घेतलाच पाहिजे. ऍक्च्युली काय झालं की या गावात आमची व्हिजिट होती. आता सरकारी कर्मचारी म्हटल्यावर इलेक्शन ड्युटीसाठी कुठेही पाठवू नाही का. तर 2 दिवस झाले इकडे साताऱ्यालाच मुक्काम ठोकले. तर असंच कानावर बातमी आली की इथे जवळपास कुठेतरी कार्यक्रम आहे. तर म्हटलं चला बघून या. पाहिलं तर वा, उत्तम, छान छान छान. बरं मला सांगा, हा आता तुमचा कितवा प्रश्न? सर 334. बाप रे. मग आता इतके सारे प्रयोग केले, मग यामागे तुम्ही म्हणजे निर्माता लाईक आर्थिक पाठबळ कसं? निर्माता कुठून आलाय? आमचं आम्हीच समाज प्रबोधन करायचं म्हणजे आमचं कोणी दाभोळकर आणि पानसरे नाही केलं यातच मिळतं. मग तुम्हाला पैसे कसे मिळतात? पैसे नाही मिळत सगळे. काही लोक बोलवतात, काही संघटना बोलवतात, ज्यांना खरंच शाहू आणि फुले ऐकून घ्यावेसे वाटतात. मग आम्ही निघतो आमची पेटी ढोल डफलं घेऊन. तुला सांगतो हेमंता, आपल्या अण्णांची सुरुवात पण अशीच झाली बरं. अण्णा? कोण अण्णा? अरे अण्णा भाऊ साठे. हो हो. तर काय तुम्हाला तर माहीतच असतील. हो, ते तर आमचे आदर्श आहेत. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, म्हणजे 10 भाषणं आणि अण्णाचं 1 गाणं, एवढा फरक आहे विचार परिवर्तन करण्यासाठी. नाही खरंच आहे ते. हा मॅडम, तुमच्या बोलण्यावरून तुम्ही इकडच्या वाटत नाही. तुम्ही मूळच्या कुठल्या? मी मुंबईची. अरे वा. अहो मी पण मुंबईचाच. मुंबईत नेमकं कुठे? घाटकोपर, रमाबाई नगर. अच्छा, मग बरोबर आहे. अहो नाही म्हणजे चांगलं आहे. अगदी मुंबई पासून इकडे तळागाळात येऊन तुम्ही समाज प्रबोधन करताय. चालेल चालेल, ठीक आहे. असंच कार्य सुरू ठेवा. हा, आणि माझी खरंच काही मदत लागली तर मला कळव. हा, माझं नाव सचिन जोशी आणि हे माझं काम. आणि मी हेमंत कुलकर्णी. मगाशी तुम्ही दाभोळकरांचं नाव घेतलं. नाही, आम्हाला फार छान वाटलं की तुम्ही त्यांना आदर्श म्हणून काम करताय. हा? बाकी तुम्ही आवरा. हो, फारच वेळ घेतला नाही आम्ही. शुभेच्छा तुम्हाला. सॉरी मॅडम, म्हणजे मला आणखी एक प्रश्न होता. मला सांगा, तुम्ही हे जे काही सादर करता ते लिहितं कोण? म्हणजे यामागे लिखाण कुणाचं? तर मॅडमच लिहितात आमच्या. आम्ही सुरुवातीला अनाउन्समेंट पण करतो ना. रचना कांबळे सेन्सॉर आहे का? अहो नाही म्हणजे तुम्ही हे सगळं सेन्सॉर करून घेतलंय का? अहो, शाहिरीचा कार्यक्रम आहे सर, आणि अशा गोष्टी सेन्सॉर नाही नाही नाही, काय की तशी तरतूद आहे नाही का. आता मी या सगळ्यामध्ये कामाला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. माझं बाकी असं काही नाही. हा, तर करून घ्या. म्हणजे पुढे जाऊन असं नको व्हायला की तुम्ही कायदा सांगायला निघालात आणि तुम्हालाच कायदा माहिती नाही. तसं बरं लिहिलंय तुम्ही. म्हणजे तुम्ही लोक पण असं लिहू शकता. चालेल, बाकी शुभेच्छा. काय हो,
असं सेन्सॉर करता येतं का शायरी आणि पोवाड्यांसाठी? नाही रे, पण सांगायला नको का? हा? तुम्ही आहात. उद्या हे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून काही सांगतील लोकांना, त्यावर दाबा नको काढायचा. म्हणजे काय की सगळंच सांगू द्यायचं नसतं. हाच तर ते मुद्दा. काय ते इलेक्शन ड्युटी तयारी झाली का? सर सर तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार, तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार, तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी. सांग तुझा धंदा आहे तरी काय, सांग तुझा धंदा आहे तरी काय. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार, तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. ताल नीट आहे. मॅडम, इकडची परिस्थिती जरा खतरनाकच आहे. नाही काय आहे की इथे कोणाला पाणी मागितलं तर आधी तोंडाकडे बघता. काल तहान लागली म्हणून एका घरात पाणी मागितलं तर ते बाईने माझ्या तोंडावर दारबंदी केलं. त्यांना कदाचित कळलेलं असावं आपण दलितांच्या गाठामध्ये फिरतो ते. अरे हे गाव आहे, इथे असंच असणार. जागोजागी अपमान, कारण नसताना अपमान. अरे पण हेच तर मोडायचंय ना, हेच तर समजावून सांगायचंय लोकांना. पाणी द्यायला एवढं काय आहे? मी काय त्यांची दौलत मागितली? पाणी तर मागत होतो. काशी जण तर राहणार नाही. सगळीकडे राहणार. हे जे मनुवाद्यांनी पेरून ठेवलंय ना, ते प्रत्येकाच्या मनात तसंच ना. भयानक लढाई आहे मॅडम. म्हणजे या लढाईत आपण शहीद नाही झालो म्हणजे मिळत. अरे शहीद तर व्हायला लागेल ना मित्रा, त्याशिवाय स्वातंत्र्य मिळतं का? अरे एवढ्या लोकांनी बलिदान दिलं तेव्हा कुठे देश स्वतंत्र झाला? स्वतंत्र झाला हा म्हणजे तेच आदिशोरी कागदावर तरी. कागदावरचं स्वातंत्र्य. एवढी वर्ष होऊन सुद्धा कागदावरच स्वातंत्र्य राहिलं. ताई, दलित लॉबीच्या चळवळी जाणून बुजून आला नाही का हो? जाणून बुजून नाही, मुद्दामून आणून दिलं. प्रत्येक गोष्टीला आपल्या पद्धतीने अर्थ लावायचा आणि आपल्या पद्धतीने समजावून सांगायची. त्याचा आवाज वाढला की त्याला दाबून मारून टाक. हीच तर रीत आहे. काय परंपरा म्हणा या देशाची.
हॅलो, जय भीम. बोल ना. काय म्हणजे नक्की काय झालं तिकडे? हा, हो 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 ठीक आहे, मी कळवतो, रचना मॅडमला कळवतो. नाही अरे, आम्ही जर इथे आडगावात आहोत, त्यामुळे कोणालाच नेटवर्क नाहीये. मी तुला नंतर फोन करतो ना. हां 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 चल. हां हां. काय रे, काय झालं? मॅडम, ते नांदेडवरून फोन होता. तिथे खून झाला. म्हणजे तेच, दलित हत्या. दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम होतं म्हणून तिच्या घरच्यांनी मारून टाकलं. एक दलित पूर्ण हत्या. पण काही कायदा नाही बोलतो का अशा नराधमांना शिक्षा करायला? इथे प्रत्येक गोष्टीची तरतूद आहे ना, मग का शिक्षा होत नाही यांना? कायदा तोडणारा पण माणूसच ना, शेवटी पोट नाही भरत माणसाचं. जय भीम मॅडम. जय भीम. तुम्ही अचानक आला? कार्यक्रमात काही बदल झालेत का? नाही, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोला. ते तुम्ही आज कार्यक्रम करू नका. का? नाही, हवं आज राज्याला ना करू नका. उद्या तुमची एसटीची सोय करून देतो. पण का कार्यक्रम करू नका? ते सरपंचाने सांगितलं की काल खूप झालं, उगाच गावात एवढी जनजागृती नको. आणि सरपंच बोले जे झालं ते पुरेसं आहे. अहो पण तुम्हीच आम्हाला बोलवलं नाही ते, आणि आता जायला सांगताय. कोणी तक्रार केली आहे का? अहो नाही मॅडम, अहो गाव म्हटलं तर इतर जातीची लोक पण आलीच ना. हा म्हणजे बुद्धवाडा आला, मुस्लिम वाडी आली, खोतांची वाडी आली, अहो सर्व लोकच की. आणि तुम्ही कार्यक्रम करून झालो 2 दिवसात. आम्हाला पिढ्या दरम्यान येतच राहायचं ना काय. का बरलात? कालपर्यंत बऱ्या गोष्टी करत होतात. शाहू फुले घराघरात पोचवायचे, आणि आता म्हणताय कार्यक्रम करू नका. अहो एवढंच होतं तर सांगायचं ना, मी दुसरीकडे गेलो असतो. परत माफ करा, पण आपण आज काहीच तुम्ही उद्या सकाळच्याला निघा. गाणं गायल्यावर एवढा त्रास होतो तुम्हाला, मग तुम्ही लोक ह्याचे भोगताय, त्यातून बाहेर पडावं नाही वाटत तुम्हाला? सरपंच म्हणे ती योग्य दिशा, की सरपंचाला घाबरून बोलताय तुम्ही हे सगळं? तसं म्हटलं तरी चालेल का? पण दाजी, आज कार्यक्रम हो दाजी, ठीक आहे. ते सरपंचाने बोलवलंय घरच्याला. चालू लवकर, नाही तर जेवण संपून जाईल. धरा. ठीक आहे. काय हे? ते बघा मॅडम, जे आहे असं दाजी, तुम्ही आज मी निघतो पुढे. तुझं काय हे? माफ करा मॅडम, माफ करा. येतो. ऐकून तरी घ्या. साला, आपल्या लोकांच्या डोक्यात पण आपण यांच्याच बुटाखाली. लागला करायला झुकून सलाम पुन्हा, लागला करायला झुकून सलाम पुन्हा. भीम तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीम तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीम तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली, तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली. सिंहवाणी डरकाळीची बंद आरोळी झाली, सिंहवाणी डरकाळीची बंद आरोळी झाली. कावळे कालचे हो, कावळे कालचे झालं बेलगाम पुन्हा, कावळे कालचे झालं बेलगाम पुन्हा. भीम तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीम तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीम तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. लागला करायला झुकून
भीमा तुझं बाळ आता जायले रे गुलाम पुन्हा. सांभाळून घे. या भाऊ या. थोडंच चालू. नाही नाही या ना. कसं आहे की आड बनाच आहे ना म्हणून पाणी इकडे जरा जास्तच पडते. या. हा? नाही आमच्या इकडं पावसाला पाणीच म्हणतात मॅडम. या. मी काय म्हणतो आपण तिकडे आडोशाला जाऊया का? सगळ्यांना थांबता येईल तिकडं. चालेल चालेल. पाणी पण वाढत चाललंय. या या. आणि इथलं पाणी कधी थांबेल याचा काही नियम नाही. या. काय तरी बाबा. या 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 सांभाळून या. या. आता पाणी कमी होईपर्यंत जरा इथं थांबतो. माफ करा तुम्हाला जरा चालावं लागलं. जरा 20 किलोमीटर चालावं लागलं. काय करणार नाही गावात एक बी एसटी येत नाही ना म्हणून. मग तुम्ही असे रोज चालतच येता? हो भाऊ मला तर सवय झाली आता. ते काय ना नेमकं 25 घरांचं गाव आहे आमचं. मॅडम आमच्या पारधी समाजात म्हणजे मला जेव्हापासून कळते कोणाकडे एक बी वाहन नाही. अहो वाहन म्हणजे ते आपलं मोटरसायकल दोन चाकी. हा घरी कोण कोण असतं रे? घरी आई बाप 2 भाऊ आणि मी. आम्ही सगळे ऊस तोडणीच्या कामाला जातो आणि शिकारीचं मी काम करतो. हे सस्ते चित्तर हे सगळं पकडतो. पण मॅडम मला शिक्षणाची लय आवड. तिकडं जळगावला आंबेडकर विद्यापीठात तुमचा एक कार्यक्रम होता तेव्हा तुमचा नंबर घेतला होता भाऊ. आठवते का? आणि मॅडम मी MA साहित्य केलंय आणि यंदा PhD पण करायचं म्हणतो. वय किती रे? वय 40 आहे. लग्न? लग्न नाही केलं मॅडम. हा? काय करणार मॅडम लग्न करून? त्याला ती बिचारी काही ना काही अपेक्षा लावून आपल्या घरी येणार आणि आपण तिला असं ऊस तोडणीला आणि शिकारीच्या कामाला घेऊन जायचं का? बरोबर नाही वाटत ना. त्याला शेतावर घेऊन जायचं म्हटलं की तो मुकादम आमच्या आया बहिणींना कसंही वागत. काय की सगळं लहानपणापासून बघत आलं. आयला डोक्यात जेव्हा बुद्धी आली ना तेव्हा मला कळलं की चुकीचा जन्म घेतलाय राव. पण आता काय करणार. पण मला ना शिक्षणाची लय आवड. पाठीला रग लागेपर्यंत शिक्षण घेत. तिकडं जळगावला बी जायचं मॅडम पण तिकडं बी तेच पारधी म्हणून वेगळीच वागणं. पण तुम्ही तर एसटी मध्ये येता ना मग शिक्षण घेताना सवलत नाही मिळाली? नाही सवलत घ्यायला गेलो होतो की भाऊ पण तिकडं ना ते पुरावा मागत होते. कसला पुरावा? ते रहिवासी प्रमाणपत्र. ते बोलले की तुम्ही महाराष्ट्रातले आहात ना मग तुमच्याकडे काय पुरावा. मॅडम त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही या महाराष्ट्रातले नाहीच. आम्ही म्हणे त्या जंगलात राहणारे आदिवासी लोक. काय असं बोलून आम्हाला हाकलवलं होते. पण मी आपलं शिकलो कसं तरी. मॅडम या समाजाने बरं गट रचलंय शिक्षणापासून वंचित ठेवायचा. बाबासाहेब म्हणायचे शिक्षणापासून प्रश्न तयार होता. नाही बरोबर आहे ते झालेच पाहिजे. कसं आहे डोक्यात प्रश्न असेल ना तरच आपण जिवंत आहोत. पण आमच्या पारधी लोकांच्या डोक्यात कसले आले प्रश्न. आम्ही जिवंत आहोत हेच मोठी गोष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मला ना अमेरिकेतनं फेलोशिप मिळाली होती. अरे वा. हो मॅडम. मग गेला नाही तुम्ही? नाही मॅडम का? ते माझ्या आईवर रेप झाला होता ना तेव्हा. हो बलात्कार झाला म्हणून जाऊ शकलो. पण तुम्ही काय इतकं गोंधळून गेला? नाही हे नॉर्मल आहे आमच्यासाठी. हो मॅडम आमच्या समाजावर रेप होणं हे काही नवीन नाही. हे अगोदरपासूनच आहे. पण मला कडेपर्यंत जरा जास्तच उशीर झाला होता. फेलोशिप मिळाली तर म्हटलं बापाला जाऊन सांगावं. त्याला बापाने तर मला शेतातल्या
सारखंच कोंडून ठेवलं होतं. मला लय राग यायचा मॅडम, पण काय करणार, बापाच्या अंगावर लाख रुपयाचं कर्ज होतं. 4 महिने ऊस तोडणीचं काम करून पैसे फेडायचे होते. तो मुकादम अगोदरच सांगितला होता बापाला की पैसे नाही दिले ना मग तुझ्या बायकोला हवं तसं वापर. बाप पण काय बोलणार मॅडम, आम्ही आजच्या जातीतल्या आहोत ना, आईला आमच्यासोबत असंच होतं. सहन करावं लागतं रे. नाही मॅडम, सहन करायचं कशाला, हेच तर आयुष्य आहे. पण मॅडम मला ना त्या संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे की ते संविधान आम्हाला कधी ना कधी न्याय मिळवून देणार. मॅडम, बाबासाहेब हवे होते असं नेहमी वाटतं मला. असं वाटतं की ज्योतिबा फुले आमच्याच गावात राहायला पाहिजे होतं. बाजूलाच पेरियारचं घर हवं होतं, दाभोलकर हवे होते, पानसरे हवे होते, एक भगतसिंग सारखा मित्र होता मॅडम शाळेत. हे सगळे महापुरुष आयुष्यात असते ना, सला कधी असं जगावं लागलं नसतं. मग तूच हो की भगतसिंग आणि आंबेडकर. कोणी अडवलंय का तुला? नाही होणार ना मॅडम, मीच होणार. आणि ती चळवळ आजपासूनच सुरू करायची. मॅडम, या जळगावमध्ये ना जवळजवळ 25-30 गाव आहेत आमच्या पारधी लोकांच्या. तिकडे जाऊ आणि प्रबोधन करू. चला मग. लगेच पाणी आहे ना मॅडम? एवढं मोठं आव्हान आहे आपलं. पाणी सुद्धा होईल की वाट सरत सरत आपलं. हे अत्याचार रोखा चला, जातीवादी पळवा. हे अत्याचार रोखा चला, जातीवादी पळवा. अन सांगावा भीमाचा, अन सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. अरे सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. अत्याचार रोखा चला, जातीवादी पळवा. अरे अत्याचार रोखा चला, जातीवादी पळवा. अन सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. शाळेमध्ये जार बाबा शिकून घे ज्ञान, शाळेमध्ये जार बाबा. अरे वाघिणीचं दूध पिऊन गुरगुरून जाण, वाघिणीचं दूध पिऊन गुरगुरून जाण. मुख म्हणती लढ शिकण्या मिळण्या स्वाभिमान, मुख म्हणती लढ शिकण्या मिळण्या स्वाभिमान. अरे 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 अरे, अरे जातीचे जरी साप फणा त्यांचा तुडवा. अरे जातीचे जरी साप फणा त्यांचा तुडवा. अन सांगावा भीमाचा, अन सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. अरे सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. अरे सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. अरे सांगावा भीमाचा, गावोगावी गावोगावी कळवा. भारी भारी मॅडम, गाण्याच्या नादात विसरलो मी तुम्हाला काव आणले. अरे कशाला? नाही मॅडम, घे ना घ्या घ्या. सॉरी तुम्हाला जरा असं अडचणीत बसावं लागेल. बहुजन हे अडचणीतच असतात. टॉवर मध्ये असू दे नाहीतर झोपड पडते. मॅडम येता ना. तुझ्या पीएचडीचा विषय काय रे? माझ्या नामदेव ढसाळ. अरे वा, पहिलाच असेल तू असा विषय घेणार. माहित नाही मॅडम,
तिकडं विद्यापीठात अर्ज भरत असताना विषय सांगावा लागतो त्या शिक्षकांना. ते मला विचारले कोण नामदेव डासा. मी मनातच असलो आणि त्यांना एक कविता ऐकून दाखव. तुम्हाला ऐकून दाखवू का? हो चालेल. हा पोटातली भूक बेजार आणि मदोष रात्र गुलजार. पोटातली भूक बेजार आणि मदोष रात्र गुलजार आहे. मी आग पेरतो रक्ताच्या पावसात, बघ मला एवढाच आजार. जिंदगीत तमाशा आणि कलम आसूर झाले माझे. जिंदगीत तमाशा आणि कलम आसूर झाले माझे. रावल्या म्हणजे निव्वळ शून्य लेख लिहिलेला नुसता रानबाजार. अरे इतिहास भूतकाळाची उपटत बसा तुम्ही. माझ्याकडे आजचे प्रश्न हजार आहेत. धर्माला चुलीत घाल आणि काडी लाव. रातच्याला कामाला येईल किती आग पोटाची भूक भागवायला. अरे धर्माला चुलीत घाल आणि काडी लाव. रातच्याला कामाला येईल किती आग पोटाची भूक भागवायला. कोण सांगते रे तुम्हाला भाड्यांनो जाती जातीत आई निजवायला. अरे तो शाळेतला मास्तर मेला की काय. तुम्ही दंगलीत मारला की काय. लय लय लढला तुमच्या मानसिकतेच्या खिलाफ. जिंदगीची लढाई हारला की काय. नामा मी नाही ठेवू शकत माझ्या जीवाचा नाव लावला. मला नाही जमणारे असं शंडवून जगणं. शपथ घेतो तुझ्या त्या गोल पिठाची. मी सारं एक करून टाकेन यांचं अग्न आणि मुतन. सारं सारं एक करून टाकेन यांचं अग्न आणि मुतन. कविता त्यांना ऐकून दाखव. तर ते बोलले PhD करायला नाही मिळालं. काय माहित मॅडम, मी पण विचारलो नाही. विषय सोडून दिलं. इकडं बँगलोर मध्ये ना एक युनिव्हर्सिटी आहे. माझ्या एका मित्राच्या मदतीनं तिकडं पत्र पाठवलं होतं. मग काय त्यांचं तर असं म्हणणं होतं की डायरेक्ट अमेरिकेला जावं फेलोशिपसाठी आणि तिथनं PhD करा. संत तुकारामानंतर इतकं खरं लिहिणारा माणूस मी तरी वाचला नाही. बरोबर आहे मॅडम. त्यांच्या कविता ना अख्ख्या जगभरामध्ये भाषांतरित आहे. जायला इथं जळगाव मध्ये मला विचारतात कोण नामदेव डासा. आपलं एकच गाव करून झालं पण त्यांना काही कळलेलं दिसत नाही. आपण थोडं सोपं करून गाऊयात का. नाही मॅडम, नाही काय गरज नाही. सगळं कळते यांना, फक्त वडवून घ्यायचं नसते. तुम्हाला खरं सांगू मॅडम, आपण किती पण काय पण केलो ना की ते डोक्यात असते तो यांच्या की आपण नाहीच या समाजातले. अरे ते असलंच पाहिजे ना डोक्यात कायच. अरे राहुल्या काय म्हणतो, कसा चाललाय अभ्यास. नमस्कार मॅडम. हा विश्वास आर्मी अशोक या गावचे भावी नगराध्यक्ष. अरे मी काय म्हणतो, या चालवलं ना तुम्ही, हे बंद करायचं कळलं का. त्याला हे उचला आटपाने निघा घरी. घरी जा निवांत आराम करा. उठा निघा निघा निघा. त्याला एक पारदी भोकाच्या शमण्या जाणा उत्तोडणीला. तुझं तुझं काम कर की. त्याला कशाला अजून एक आंबेडकर होत तू पण आहे. बघितलं का तू वडापाव लायकी आहे का तुमची वडापाव खायची. कुठून चोरला रे. रे भाडे अगं माझी मुंबईची राणी ती.
अगं पण ही तुझी मुंबई नाहीये ना, हाच तर मेन प्रॉब्लेम आहे. इकडं लोक घराच्या बाहेर पडायच्या आधी पण आमच्या खासदारांना विचारतात. कोणाची हिंमतच होईल. काय करणार? लोकसेवक आहे ना तुझं हिम्मत पाटील, मग तसंच राहायचं. राजेशाही नाहीये, लोकशाही आहे. आम्हाला नाही शिकवायचं. नवीन आहे म्हणून रक्त जरा गरम आहे. पण आमच्या दादांना सवय आहे गरम रक्त प्यायची. यायला हे पारद्या समजून ठेव, सगळ्यांना कळलं का? तुला लावीन कार्यक्रम, कळलं? स्वतःला शॉर्ट द्यायचा ना. हा? काय जे बाकीचे मतदार नाराज नाही झाले पाहिजे, कळलं का? हा? करणार कार्यक्रम, गावागावात जाऊन कार्यक्रम करणार. काय करणार आहे तुम्ही? असं होय. मग बघू आम्ही पण तुमचा कार्यक्रम. हा? अरे पारद्या, काय उमे पाटलाच्या शेतावर राहताय ना तुमचं बहुजन परिवार? हा? सांभाळ. काय तिकडं लई रान आहे ना, जनावर पण मोकाट फिरत असते. काळजी घे. बाकी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. ए पारद्या समजून ठेव, सगळ्यांना कळलं का? तेल राज्याला डोमे पाटलाच्या शेतावर काय हे घ्यायला डोळे खाली कर, ठोकी देतात चावळा करतोय. याच्या अरे काय करतोय? सांग. मॅडम हे प्रत्येकाच्या डोक्यात असतच हो. हे कसं काढायचं? याच्यावर अॅट्रॉसिटी टाकला पाहिजे. टाकू, सर्व टाक. यांच्या नाकावर टिचून कार्यक्रम नाही केला ना तर मी नाव नाही सांगणार. चला सामान घ्या. मॅडम ऐका 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 मॅडम, मॅडम मी सांगतो ऐका, कार्यक्रम आज करू नका. मॅडम मॅडम आज कार्यक्रम करू नका. पाटलाचे लोक जरा खतरनाक आहेत, ऐका नको करू. अरे घाबरतोस काय मर्दा? मी आहे ना. 2 दिवसात 20 गावं संपवायची आहेत आपल्याला. चला सामान घ्या. अहो मॅडम, भाऊ ऐका ना, भाऊ नका ऐका भाऊ. अरे सांगा मला बिर्ला बटाटा कुठं आहे हो. अरे सांगा मला बिर्ला बटाटा कुठं आहे हो. आणि सांगा दानाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा दानाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा दानाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा मला बिर्ला बटाटा कुठं आहे हो. सांगा मला बिर्ला बटाटा कुठं आहे हो. सांगा दानाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा दानाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. तिकडं पड इथं भुकेनं चिवडा जळ. लोणी सार तिकडं पड इथं भुकेनं चिवडा जळ. अरे दुकानवाले दादा आमचा आटा कुठं आहे हो. दुकानवाले दादा आमचा आटा कुठं आहे हो. सांगा दानाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा दानाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. विशिलताचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. न्याय विशिलताचा सदा वाला तुमचा की आमचा वदा. न्याय विशिलताचा सदा वाला तुमचा की आमचा वदा. अरे घरानी वाडा नातरा झोपाटा कुठं आहे हो. घरानी वाडा नातरा
तर मजा आली पाहिजे ना यार. असं एकदम खंगून खंगून गेला पाहिजे. परत हिंमत नाही झाली पाहिजे असल्याची हे चळवळ फळवळ करायची. काय ना याला खंगवतो आता ए बाळा यायला मात द्याला ए बाळा अरे पाद्या, लय खास होती ना चळवळ करायची. हा? तुला आता दाखवतो खास कशी मिटवणार. सगळ्यांवर मुद्दा. काय भूत? गंमत की. कोणी कांबळे कोची राम पोट गळून घालून घाम कोणी कांबळे कोची राम पोट भरे गाळून घाम गावाचा वैरी धरला मुखी होते म्हणून जय भीम मुखी होते म्हणून जय भीम मुखी होते म्हणून जय भीम आडराणी त्यास गाठून दोरीन जाम बांधून आधी हात पाय तोडले अग्नीत दिला फेकून अग्नीत दिला फेकून अग्नीत दिला फेकून तो पेटे धडधडा भीमरायाचा बछडा त्या जातीयतेच्या मारा रे जळतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा रे
आणि रोल करायच्या आधी काय ते सांग. हा हा चालतंय चालतंय. हा बघ तू विचार बर सांगितलंय 2000 सगळं सेट आहे. खूप वाईट झालं. आजपर्यंत आमच्या गावात अशी घटना घडली नव्हती आणि हे जे कोणी केलंय त्याच्यावर शासन कठोर कारवाई करे. हिम्मतराव पाटलांचा विजय असो, विजय असो. अरे सगळ्यांचे पप्पा आमचे अप्पा सगळ्यां. काय चाललंय? अरे हे काय परिस्थिती काय आपण बोलतो काय हा सॉरी परत करायला सांग त्याला. ए ते कट करे परत कर. सॉरी रचनाताई यांचं कार्य हे पाण्याने रचनाताई यांचं कार्य नेहमी आमच्या स्मरणात राहील. हो मी किती वेळा मदत केली आहे त्यांना. तो स्टेज पण आपणच बांधून दिला ना रे. हो हो. मग आणि तुम्हाला सांगतो हे जे कोणी त्या 2 नरधामांनी केलंय ते आपल्या गावातले नाहीत आणि रचनाताई यांचं कार्य हे असंच चालू राहील. हा माझा शब्द आहे शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अरे बोला जय 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 भीम. अरे बोला जय भीम, जय भीम. ए बंद कर. हा एवढंच. चल. ते डीएसपी साहेब म्हणतो ते कारवाई करणार. अरे त्याचा तर मगाशी फोन होता. गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवलाय बाबा वाड्यावर. माहित नाही का? हा पाहू दे यार. काल बाळाने पाठवते. हा म्हणजे अँगल वगैरे बरोबर घेतलं. बघितलं ना? हा बघितलं. हा हा ते यंदाच नगराध्यक्ष बघा. हॅलो हा बोला की काय म्हणता. महिला नगर अध्यक्ष व्हायचं होय तुम्हाला. भाऊ मला एकच मिनिट बोलू आता. एकच मिनिट. अरे बाया महिलांसाठी राखीव जागा आहे बाबा. पुढच्या वर्षी बघू की तुझं. हा भाऊ पण बाया मी नाही व्हिडिओ. अरे तू कोणी अशी. तू देशाचं भविष्य आहे बाया. कळलं का? हॅलो हा बोला. अच्छा महिला नगर अध्यक्ष व्हायचं बरं. रातच्याला 3 वाजता. रातच्याला 3 वाजता बंगल्यावर यायचं. हा सगळी सोय केलेली असेल तिथे. हा चला ठेवतो. ए बाया रातच्याला 2 वाजता बिअरचं क्रेट वगैरे सगळं टाकून ठेवा. कळलं ना? आणि निवडणुका चालू आहे. कंप्लेंट नाही आली पाहिजे. पटापट हातपाय चालवा. चला. हो भाऊ रात्री मीच येऊ का? संपविला देह जरी संपणार नाही मती. संपविला देह जरी संपणार नाही मती. धर्माच्या कारदांनो कशी रोखणार गती. धर्माच्या कारदांनो कशी रोखणार गती. अरे आठवा आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडवली. तुका मारून या त्याची खबर नळवली. त्या तुकाच्या अभंगाची आज तुम्हाला वाटे भीती. धर्माच्या कारदांनो
धर्म वाढलाय. फुलांसाठी त्यांनी मारेकरी धाडला. गांधीजींचा धर्मांधांनी खून पाडला. त्याच सत्यासाठी आज दाभोळकरांची आहुती. धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती. धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती. आजच्या ताज्या बातम्या काही अशा प्रकारे आहेत. आज पद्मश्री पुरस्कारामध्ये एक वेगळाच प्रकार घडला. लोकशाहीर आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कलावंत राहुलराव ठाकूरवार यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला असून ते आज सोहळ्याला हजर राहिले नाही, तर ते आज यवतमाळच्या एका आदिवासी पाड्यातल्या छोट्या गावात जाऊन आदिवासी लोकांवर होणाऱ्या अत्याचार आणि तेथील आदिवासी मुलीवर झालेल्या बलात्कारासाठी न्याय मागत त्यांनी शाहिरीचा कार्यक्रम केला. त्यांना विचारलं गेलं की पद्मश्री या सोहळ्याला म्हणजे सर्वोत्कृष्ट सोहळ्याला तुम्ही हजर का राहिला नाहीत. हा मान फार कमी लोकांना मिळतो. तर त्यांनी माध्यमांना आणि सरकारला पत्र लिहिले आहे की या मुलीला, या आदिवासी जिच्यावर बलात्कार झाला, या मुलीला न्याय मिळणं हे माझ्यासाठी पद्मश्रीपेक्षा मोठं आहे. रक्तात फेटलेल्या अग्नीत सूर्यांनो, आजही तुमची आई बहीण विटंबली जाते. या नालायकांच्या डोक्यात ते असतच आणि तेच आपल्याला काढायचं आहे. भीम कळलं का तुम्हाला? भीम तुम्हाला कळल. तुमचं बुडा सकट जळल तवा तुम्हा भीम कळल. चले ये भीम कळला का तुम्हाला? भीम तुम्हाला कळल. ये भीम कळला का तुम्हाला? भीम तुम्हाला कळल. तुमचं बुडा सकट जळल तवा तुम्हा भीम कळल. तुमचं बुडा सकट जळल तवा तुम्हा भीम कळल. तुमचं बुडा सकट जळल तवा तुम्हा भीम कळल. भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळेल. पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळेल. भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळेल. भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळेल. हे भीम पुतळ्यात नाही भीम पुतळ्यात नाही भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळेल.
तुमचं पुढा सकट जळल तवा तुम्हा बिरकल तुमचं पुढा सकट जळलं